हॅलो एव्हरीवन. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधले फिल्किस्टन्स आणि श्वर्ट्झ रिॲक्शन आणि काही प्रिपरेशन मेथड आहेत त्या पाहणार आहे. पहा आपण या टाईपमध्ये तुम्ही नोट्स प्रिपेअर करू शकताय तुमच्या जे की काय होते पहा. यांनी कधी येतील तुम्हाला ज्यावेळेस तुमचा स्टडी होईल चांगल्या प्रकारे त्यावेळेस तुम्ही शॉर्ट नोट्स बनवू शकता अशा. आणि अलायलिक, फिनायलिक, बेन्झायलिक आपण हे पाहिलेलं आहे, त्याचं हायब्रिडायझेशन असं लिहू शकताय तुम्ही. बरोबर. याच्यामध्ये नंतर आपण आयसो पाहिलं, नंतर निओ पण पाहिलं आहे. पहा तुम्ही या मागचे लेक्चर पाहून घ्या, तुम्हाला सर्व हे पॉईंट्स क्लिअर होऊन जातील. आपण पाहतोय मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह याचं प्रिपरेशन मेथड पाहतोय. त्याला आपण म्हणतो RX. ह्या प्रिपरेशन मेथड आहेत. प्रिपरेशन मेथड ऑफ RX म्हणजे काय? अल्किल हॅलाइड तयार करण्याच्या मेथड्स. कशापासून तयार करतोय आपण? अल्कोहोलपासून तयार करतोय. आणि काय यूज करतोय तयार करण्यासाठी? HCl यूज करतो, HBr यूज करतो, HI यूज करतो, PX3 यूज करतो, PX5 यूज करतो, SOCl2 करतो. हे जे पॉईंट्स आहेत याच्यामध्ये एक गोष्ट आहे. जर का तुम्ही प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल जर का घेतला तर तुम्हाला काय मिळेल? प्रायमरी आणि सेकंडरी अल्किल हॅलाइड मिळेल. याच्यासाठी काय लागतं? तुम्हाला गरज कशाची आहे? तर ZnCl2ची गरज आहे. पण ज्यावेळेस तुम्ही टर्सरी अल्कोहोल घेता त्यावेळेस तुम्हाला टर्सरी अल्किल हॅलाइड तयार होण्यासाठी ZnCl2ची गरज लागत नाही. इट इज फॉर्म इन अबसेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. हे लक्षात घ्या. इथं गोल्ड असणारा कोणता आहे? HI हा काय आहे? गोल्ड असणारा आहे. आणि SOCl2 काय आहे? एक बेस्ट मेथड आहे प्रिपेअर करण्यासाठी अल्किल हॅलाइड. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो याच्यावरती. आपण आता अल्किल हॅलाइडचं प्रिपरेशन करतोय RX. आणि आपल्याला कशापासून करायची? हायड्रोकार्बनपासून तयार करायचं आहे. मग याच्यामध्ये एक फेमस रिॲक्शन आहे. कोणती आहे? मार्कोनी कॉप्स रिॲक्शन. ही फेमस रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन काय सांगते आपल्याला? आपण रिॲक्शन लिहून घेऊ. इथं आपण काय घेतो? अल्किन कंपाऊंड घेतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारा अल्किन. मग घ्या अल्किन. इथं CH2 नंतर इथे CH3 घ्या. CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा झाला तुमचा अनसिमेट्रिकल अल्किन. याला आपण काय म्हणतो? प्रोपीन म्हणतो. प्रोपीन. नंतर याच्याबरोबर रिॲक्शन करतो आपण HBrची. आता मार्कोनी कॉप्स रूल आपण. वेन अनसिमेट्रिकल अल्किन हा जो आहे हा अनसिमेट्रिकल आहे. कसा अनसिमेट्रिकल आहे? याला जर का तुम्ही ब्रेकडाऊन केला तर हा अनसिमेट्रिकल दिसतो तुम्हाला. बरोबर. वेन अनसिमेट्रिकल अल्किन, मार्कोनी कॉप्स रूल काय सांगतो आपल्याला? वेन अनसिमेट्रिकल अल्किन इज रिॲक्ट विथ अनसिमेट्रिकल रिएजंट. हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. H आणि Br अनसिमेट्रिकल रिएजंट. द निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट. Br वरती कोणता चार्ज असतो? मायनस चार्ज असतो. द निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. कुठं आहेत लेस नंबर? तर इथं आहेत. अशा कार्बनवरती अटॅच करा निगेटिव्ह पार्टला की ज्याच्यावरती काय असतील? लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असतील. इथं एक हायड्रोजन आहे, इथं 2 आहेत. म्हणजे लेस नंबर कुठे आहेत? इथं आहेत. इतर तर जोडू शकत नाही कारण की इथं कार्बन शैलीशी चार्ज झालेली. मग रिॲक्शन सॉल्व करा. CH3 नंतर CH याच्यावरती काय जॉईन होणार? Br जॉईन होणार आहे तुमचा Br. आणि नंतर पुढं काय येणार आहे? जो राहिलेला जो हायड्रोजन आहे हा जो हायड्रोजन आहे तो इथं अटॅच होणार आहे या CH2ला. म्हणजे इथं काय होईल? हा CH3 होईल. आणि तुम्हाला काय मिळालं आहे? इथं एक कंपाऊंड मिळालं आहे. याचं नाव काय आहे? आयसोप्रोपिल ब्रोमाइड. याचं नाव काय आहे? आयसोप्रोपिल ब्रोमाइड तुम्हाला मिळाला. बरोबर. आपला जो निगेटिव्ह पार्ट आहे तो कुठे अटॅच झाला आहे? लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असणाऱ्याला अटॅच झालेला आहे. या टाईपमध्ये रिॲक्शन आहे. आणि आपल्याला प्रिपेअर काय झालं आहे बरं? हा कंपाऊंड कोणता आहे? हा जर का पाहिला तुम्ही हा एवढा पार्ट काय आहे? R आहे. आणि हा काय आहे? एक X आहे. म्हणजे काय तयार झालं तुम्हाला? RX. म्हणजे काय तयार झालं? अल्किल हॅलाइड. बरोबर. आपण प्रिपरेशन मेथड पाहतोय अल्किल हॅलाइड तयार करण्याच्या. त्याच्यामुळे तुम्हाला अल्किल हॅलाइड तयार झालेला. बरोबर. आपण आत्तापर्यंत कशाच्या पाहिल्या? अल्कोहोलपासून तयार केल्या आपण. प्लस HCl. बरोबर. नंतर आपण प्लस HBr, नंतर प्लस HI, नंतर आपण घेतला इथं PX3
नंतर PX5, नंतर घेतला SOCl2, बरोबर. ह्या एवढ्या सर्वांपासून आपण तयार काय केलं आहे, RX तयार केला आहे, अल्किल हॅलाइड. आणि आपण याच्यापासून आत्ता कशापासून पहिला आपण फ्रॉम हायड्रोकार्बनपासून तयार केला. म्हणजे काय, हायड्रोकार्बन घेतला, बरोबर. इथं जसा अल्कोहोल कॉमन होता सर्वमध्ये, इथं काय आहे, हायड्रोकार्बन आहे कॉमन, बरोबर. आणि याची रिएक्शन कशाबरोबर केली, HBr बरोबर केली. आणि तुम्हाला काय तयार झालेलं दिसला, अल्किल हॅलाइड तयार झालेला दिसला, बरोबर. म्हणजे ही काय आहे, एक अल्किल हॅलाइड तयार करण्याची एक मेथड आहे. पहा आता हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन पहा इम्पॉर्टंट रिॲक्शन आहेत ह्या दोन. त्याच्यातली पहिली जी आहे ही आहे फिल्किस्टन्स रिॲक्शन. फिल्किस्टन्स रिॲक्शन याच्यामध्ये काय होतं पहा, RCl म्हणजे काय, अल्किल क्लोराईड घेतो आपण, रिॲक्ट करतो कशाबरोबर, सोडियम आयोडाईड बरोबर रिॲक्ट करतो इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन. लक्षात घ्या, ॲसिटोन. नंतर तयार काय होते पहा, हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आहे. म्हणजे सिम्पल काय होणार, हॅलोजनचं एक्सचेंज होणार. याच्यामध्ये हॅलोजन कोणता आहे, क्लोरीन हा एक हॅलोजन आहे, आणि इथं काय आहे, आयोडीन हा एक हॅलोजन आहे. मग ह्याचं काय होणार, एक्सचेंज होणार. हा क्लोरीन इकडे जाणार, हा आयोडीन इथे येणार, बरोबर. मग आपण जर का आयोडीन जोडला आरला, RI तयार झाला, प्लस काय तयार झालं, हा सोडियम, आणि सोडियम बरोबर कोण आलं आता, क्लोरीन आलं आहे. म्हणून हा काय झाला इथं, NaCl तयार झाला, बरोबर. हा आपला तयार झाला आहे अल्किल हॅलाइड, बरोबर. कारण की आपण काय पाहतोय, अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशन मेथड पाहतोय, बरोबर. समजलं हे. आणि ही रिॲक्शन कोणती आहे, ही आहे फिल्किस्टेन रिॲक्शन. तुम्हाला विचारू शकतात अल्किल आयोडाईड तयार करण्यासाठी, किंवा याला आपण काय म्हणतोय, अल्किल आयोडाईड. अल्किल आयोडाईड तयार करण्यासाठी कोणती प्रिपरेशन मेथड आहे, तर कोणती आहे, फिल्किस्टेन. आता ही लक्षात कशी ठेवायची बघा, इथं जो आहे याच्यावरून लक्षात ठेवा की ही फिल्किस्टेन रिॲक्शन कायसाठी, अल्किल आयोडाईड तयार करण्यासाठी आहे. लक्षात घ्या, फिल्किस्टन्स रिॲक्शन कायसाठी आहे, अल्किल आयोडाईड तयार करण्यासाठी आहे. पहा हे तुम्हाला ट्रिक का सांगतोय, पुढं जशा जशा रिॲक्शन वाढत जाणार त्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज होत जाताल, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. अशा नंतर आपण दुसरी रिॲक्शन पाहणार आहे, स्वर्ट्झ रिॲक्शन. स्वर्ट्झ रिॲक्शन ही पहा, ही स्वर्ट्झची रिॲक्शन आहे. याच्यामध्ये काय करतो पहा, आपण अल्किल क्लोराईड घेतो, सेम वर जसा घेतला त्याचा, प्लस याची रिॲक्शन कशाबरोबर करतो आपण, AgF बरोबर करतो. Ag काय आहे, एक मेटल आहे, बरोबर. तसा इथं सोडियम मेटल होता, बरोबर, सोडियम मेटल आहे. तसा AgF काय आहे, मेटल आहे. Ag म्हणजे काय, सिल्वर ज्याला आपण म्हणतो. मग हा काय, एक सिल्वर फ्लोराईड आहे. याचं नाव काय आहे, सिल्वर फ्लोराईड, बरोबर. याचं नाव काय आहे, सिल्वर फ्लोराईड आहे. मग पहा ही रिॲक्शन कंप्लीट करा, सिम्पल आहे. आता इथं कोणता हॅलोजन आहे, इथं आहे क्लोरीन, इथं आहे फ्लोरीन. क्लोरीन कुठे जाणार, इकडे जाणार Ag बरोबर, आणि फ्लोरीन कुठे येणार, या R बरोबर येणार. पहा R आणि F, बरोबर. काय तयार झालं तुम्हाला, अल्किल फ्लोराईड. अल्किल फ्लोराईड तयार झालेला दिसतो. पहा ही जी रिॲक्शन आहे ही एकमेव अशी रिॲक्शन आहे की जी अल्किल फ्लोराईड प्रिपरेशनसाठी आपण यूज करतो. फ्लोरीनच्या रिॲक्शन तुम्हाला जास्त दिसणार नाहीत, कारण की फ्लोरीन कसं आहे, हायली रिॲक्टिव्ह आहे, हायली एक्सप्लोजिव्ह आहे पाहतो. त्याच्यामुळे फक्त एवढी एकच रिॲक्शन तुम्हाला दिसते ऑर्गॅनिकमध्ये जास्तीत जास्त, जी काय केली आपण अल्किल फ्लोराईड प्रिपेअर करण्यासाठी यूज करतो, आणि ती कोणती आहे, स्वर्ट्झ रिॲक्शन आहे. यावरती पण तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे पहा भरपूर वेळा. नंतर रिमेनिंग प्रोडक्ट कोणता राहिला, आता पहा इथं आपण काय केलंय पहा, R बरोबर एक्सचेंज कशाला केलं, F ला केलं, बरोबर, अल्किल फ्लोराईड मिळाला. आता Ag बरोबर कोण जाणार आहे, Ag बरोबर जाईन क्लोरीन, म्हणजे काय तयार होईल इथं, AgCl. आणि पहा इथं पण वरती जर का पाहिलं वरती, तर हा NaCl तयार झालाय. मग NaCl काय, एक सॉल्ट आहे, म्हणून हा प्रिसिपिटेट फॉर्ममध्ये तुम्हाला मिळेल. आणि AgCl पण काय मिळतो, एक प्रिसिपिटेट फॉर्ममध्ये तयार झालेला मिळतो. पहा ह्या दोन्ही पण ज्या रिॲक्शन आहेत खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहेत. हे रिॲक्शन तुम्ही सिम्पल आहेत, पहा प्रॅक्टिस केली की तुम्हाला येऊन जातील. सिम्पली एक्सचेंज करतो. आता याच्यात लक्षात ठेवण्यासारखं काय गोष्टी आहेत पहा, आपण ज्यावेळेस फिल्किस्टन्स रिॲक्शन करतो त्यावेळेस आपण इथं काय घेणार, रिॲक्टन म्हणून. ज्यावेळेस आपण कोणती रिॲक्शन करतो, स्वर्ट्झ रिॲक्शन करतो, त्यावेळेस आपण काय घेणार हे तुम्ही लक्षात घ्या. स्वर्ट्झ रिॲक्शनच्या वेळेस आपण काय करतो, AgF घेतो, आणि ज्यावेळेस आपण फिल्किस्टन्स रिॲक्शन करतो त्यावेळेस सोडियम आयोडाईड घेतो.
पहा इथं तुम्हाला अल्किल फ्लोराईड किंवा सोल्स रिॲक्शनमध्ये तुम्हाला दिलेत पहा वेगवेगळे रिॲक्टंट आपण घेऊ शकतो. कोणते कोणते रिॲक्टंट घेऊ शकतो हे पहा, लक्षात घ्या. हे जरी असले तरी तुमचं रिॲक्शन ही कोणती असणारी, फिल्किस्टन्स रिॲक्शन असणारी, लक्षात घ्या. सिल्वर फ्लोराईड जरी असलं तरी बरोबर असणार, बरोबर. नंतर Hg2 F2 जरी असलं तरी बरोबर असेल, ते पण घेऊ शकता तुम्ही ॲज अ रिएजंट. नंतर तुम्ही AsCF3 पण घेऊ शकताय, बरोबर. एवढे जरी तुम्ही घेतले अल्किल क्लोराईड बरोबर रिॲक्ट केले तरी तुम्हाला तोच कंपाऊंड मिळून जाईल. येते लक्षामध्ये. या 2 रिॲक्शन इम्पॉर्टंट आहेत CEDला, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येतात. पहा नेक्स्ट, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पहा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफाईल म्हणजे कोणता, त्याच्यावरती कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. न्यूक्लिओफाईल म्हणजे कोणता, त्याच्यावरती काय असतोय, निगेटिव्ह चार्ज असतोय. मग ही कोणती रिॲक्शन आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पहा आत्तापर्यंत ज्या आपण सर्व रिॲक्शन पाहिल्या त्या आपण प्रिपरेशन मेथड ऑफ अल्किल हॅलाइडच्या पाहिल्या. म्हणजे काय, अल्किल हॅलाइड तयार केला त्याच्यामध्ये RX, बरोबर. आता हिथून पुढे ज्या रिॲक्शन पाहणार आहे आपण त्या आपण ARX तयार करणार. ARX येते लक्षामध्ये. प्रिपरेशन मेथड RXच्या झाल्या. आता आपल्याला कशा पाहायच्या, ARXच्या पाहायच्या. AR म्हणजे काय रे, AR म्हणजे बेन्झीन रिंग पहा, आणि X म्हणजे त्याच्यावरती काय असणार आहे, आपला हॅलोजन असणार आहे, बरोबर. मग ह्याला आपण काय म्हणतो, हॅलो अरीन, याला म्हणतो आपण हॅलो अरीन. हे प्रिपेअर करण्याच्या मेथड पाहिजेत आपल्याला, याच्या लक्षामध्ये. मग हे प्रिपेअर करण्याची पहा एक मेथड आहे, कोणती, क्लोरिनेशन ऑफ बेन्झीन. पहा 11th मध्ये आपण पाहिलेली ही रिॲक्शन. कॅन यू रिकॉल दिलंय पहा इथं तुम्हाला. इथं सिम्पल रिॲक्शन काय होईल, इथं बेन्झीन असं येईल पहा, आणि बेन्झीनवरती काय येईल, इथं क्लोरीन येईल, प्लस येईल HCl, बरोबर. ही रिॲक्शन तुमची अशी येईल पहा. इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, नेम द टाईप ऑफ हॅलाइड प्रोड्यूस इन द अबाव रिॲक्शन. कोणता टाईप ऑफ हॅलाइड प्रोड्यूस झाला इथं, तर झाला आहे अरील हॅलाइड, बरोबर. अरील हॅलाइड तयार झाले, बरोबर ना. हा अरील ग्रुप आणि वरती काय आहे, हॅलाइड ग्रुपिंग. मग हा काय झाला आहे, अरील हॅलाइड तयार झाला आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, क्लोरोबेन्झीन असं म्हणतो. मग तुम्हाला दुसरा क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट टाईप ऑफ रिॲक्शन्स आर शोन बाय द बेन्झीन. तर बेन्झीन कोणते रिॲक्शन दाखवतो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो. इलेक्ट्रोफिलिक जे तुम्हाला दिले पहा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, हे रिॲक्शन दाखवतो. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो. पहा आता आपण ही रिॲक्शन पाहू. मग याच्यामध्ये बेन्झीन घ्या सिम्पल, आणि याची रिॲक्शन आपण काय करू, एखाद्या हॅलोजन बरोबर करू. समजा आपण घेऊ Br2 घेतला. आता काय सांगितलं इथं त्यांनी, अरील क्लोराईड किंवा अरील ब्रोमाइड कॅन बी प्रिपेअर्ड बाय डायरेक्ट हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन. हॅलोजिनेशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण क्लोरीन ॲड करू शकतो, ब्रोमिन ॲड करू शकतो, बरोबर. डायरेक्ट हॅलोजिनेशन म्हणतो आपण याला, बेन्झीनच्या रिंगवरती. बेन्झीन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह थ्रू द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आणि कशाच्या माध्यमाने, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनच्या माध्यमाने. इट मे बी कन्व्हिनियंटली कॅरीड आउट इन डार्क. ही रिॲक्शन कशामध्ये होती, डार्कमध्ये होती. लक्षात घ्या, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशामध्ये होते, तर डार्कमध्ये होते. आणि कशी होती, ऑर्डिनरी टेम्परेचरला, म्हणजे जे ऑर्डिनरी टेम्परेचर असतं त्यावरती. आणि इन प्रेझेन्स ऑफ सुटेबल लेविस ॲसिड. पहा कशाच्या प्रेझेन्समध्ये होते, सुटेबल लेविस ॲसिड. पहा लक्षात घ्या, तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात, आयडेंटिफाय फॉलोइंग लेविस ॲसिड. कोणते कोणते लेविस ॲसिड आहेत, Fe, नंतर FeCl3, बरोबर, आणि AlCl3. हे तुम्ही नोट करून घ्या. हे काय आहेत, एक लेविस ॲसिड आहेत. लेविस ॲसिड म्हणजे काय, लेविस ॲसिड म्हणजे काय करतात, ते इलेक्ट्रॉन शेअर करत असतात, शेअर इलेक्ट्रॉन, बरोबर. त्याला आपण म्हणतो लेविस ॲसिड. मग पहा आपण ज्यावेळेस आपण ब्रोमिन बरोबर रिॲक्शन करतो त्यावेळेस आपण इथं काय घेतो, Fe घेतो. पहा हा लेविस ॲसिड घेतो. आणि कशाच्या ह्याच्यामध्ये, डार्कमध्ये. मग ह्याची रिॲक्शन काय होईल, आता बेन्झीन रिंगवरती काय येणार आहे तुम्हाला, बेन्झीन रिंगवरती तुम्हाला मिळेल पहा याच्यामध्ये
पहा आता ही काय आहे, एक बेन्झीन रिंग आहे, इथं Br मिळू शकतो. म्हणजे काय होईल, इथं ब्रोमिन इथं आला, बरोबर. असं तुम्हाला एक कंपाऊंड मिळून जाईल, ब्रोमोबेन्झीन ज्याला आपण म्हणतो, बरोबर. हा एक प्लस काय येईल, इथं प्लस येईल HCl. अशी एक रिॲक्शन तयार होईल. आता हा कोणता हॅलाइड तयार झालाय, हा झालाय अरिल हॅलाइड, बरोबर, अरिल हॅलाइड. आता पहा तुम्ही दुसरी पण रिॲक्शन करू शकताय. कधी कधी तुम्हाला काय होईल, फसवण्यासाठी किंवा जराशी कॉम्प्लिकेटेड विचारण्यासाठी ते काय करतील, इथं जो आहे हा टो लिहून देतील पहा इथं CH3 आणि सांगतील Br2 बरोबर रिॲक्शन Fe डार्क. मग तुम्ही कन्फ्यूज होऊन नाही जायचं. ज्यावेळेस तुम्हाला टो लिहून देतात त्यावेळेस पण तुमचा अल्किल हॅलाइड अरिल हॅलाइडच तयार होणार आहे. कारण की तुमचे जो हॅलोजन ग्रुप आहे तो कशावरती अटॅच होणार, हे बेन्झीन रिंगवरती अटॅच होणार आहे. मग इथं पहा CH3 आणि तुम्हाला 2 याचं मिक्सचर मिळतं, ऑर्थो आणि पेराचं मिक्सचर मिळतं. पहा इथं तुम्हाला काय तयार झालेलं दिसेल, पहा इथं Br जॉईन होईल एक, प्लस तुम्हाला काय तयार होईल, पहा दुसरा कंपाऊंड तयार होईल बेन्झीन रिंग, इथं CH3 आणि इकडे खाली पेराला काय तयार होईल, ब्रोमिन जोडलेलं दिसेल. म्हणजे काय मिळतं तुम्हाला, मिक्सचर ऑफ ऑर्थो आणि पेरा ब्रोमोबेन्झीन याचं मिक्सचर मिळतं तुम्हाला. ऑर्थो आणि पेरा बेन्झीनचं मिक्सचर तुम्हाला मिळून जाते. आलं लक्षामध्ये. ही रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे. पहा आपण कशाबरोबर पाहिली, क्लोरीन बरोबर पाहिली, ब्रोमिन बरोबर पाहिली, आयोडीन बरोबर रिॲक्शन. पहा आयोडीन बरोबर रिॲक्शन जर का आपण केली याची आयोडीन बरोबर रिॲक्शन, तर आयोडीन बरोबर रिॲक्शन याच्यामध्ये रिव्हर्स येते. पहा रिव्हर्स, जर का तुम्हाला क्वेश्चन आला आयोडीन बरोबर रिॲक्शन होऊ शकते का कोणती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, तर ती काय होईल, ती काय होते, रिव्हर्स रिॲक्शन येते. रिव्हर्स आयोडिनेशन होत नाही. मग आपण ही रिव्हर्स ज्यावेळेस रिॲक्शन येते ती रिव्हर्स नाही यावं म्हणून काय सांगितलेलं आहे पहा तुम्हाला. नेक्स्ट पाहू आपण. ज्यावेळेस आपली रिॲक्शन आपण आयोडिनेशन बरोबर करतो किंवा आयोडीन बरोबर करतो, पाहिजे दिले ॲरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन विथ आयोडीन इज रिव्हर्सिबल. हे रिव्हर्सिबल आहे. मग आपण काय करतो या केसमध्ये, इन दिस इज केस यूज HNO3 or HiO4 remove the HI by oxidation to I2. पहा आपण ज्यावेळेस आयोडिनेशन करू मग बेन्झीन रिंगचं आयोडिनेशन, त्यावेळेस तुम्हाला काय मिळतं, काय करावं लागतं. पहा आता बेन्झीन घेतले मी आणि काय केलं, पहा याचं आयोडिनेशन करायचं तुम्हाला I2. ही रिॲक्शन काय होती, रिव्हर्स येते. म्हणून आपण काय करणार आहे, याच्यावरती ऑक्सिडेटिव्ह एजंट वापरणार. कोणता, HNO3 किंवा HiO4 हा यूज केला तुम्ही तर तुमची रिॲक्शन रिव्हर्स येत नाही. आलं लक्षामध्ये. आयोडो प्रोडक्ट तुम्हाला फॉर्म झालेला मिळतो. आयोडो प्रोडक्ट तुम्हाला काय होतो, फॉर्म झालेला मिळतो. लक्षात घ्या ही गोष्ट. आयोडिनेशन पॉसिबल नाही आहे पहा, कारण काय होतं ते रिव्हर्सिबल येते. पण यावेळेस आपण काय करतो, ॲरोच्या वरती किंवा कॅटलिस्ट म्हणून आपण काय करतो यूज HNO3 यूज करतो किंवा HiO4, त्यावेळेस तुमचं आयोडिनेशन पॉसिबल आहे, तुम्हाला आयोडो प्रोडक्ट मिळतो. इथं स्टार करून लक्षात घ्या. या MP. दुसरं काय आहे, आपण बेन्झीन रिंग बरोबर फ्लोरीन ॲड करू शकतो का, आयोडिशन करू शकतो का इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, तर ही रिॲक्शन पॉसिबल नाही. कारण की हे काय आहे, F2 हा कसा आहे, हायली रिॲक्टिव्ह आहे आणि तो काय करू शकतो पहा, एक्सप्लोजिव्ह असू शकतो. त्याच्यामुळे हे काय आहे, ही F2 बरोबर रिॲक्शन होत नाही. आयोडीन बरोबर काय होते, रिव्हर्स येते रिॲक्शन, रिव्हर्स रिॲक्शन येते. म्हणून आपण काय करतो, HNO3 यूज करतो. बरोबर, इथं दिसतंय तुम्हाला HNO3 HiO4 हा ऑक्सिडेशन म्हणून यूज करतो आपण याला. आणि लक्षामध्ये ही वेगळ्या गोष्टी लक्षात घ्या, त्यावेळेस तुम्हाला समजेल. पहा नेक्स्ट सँडमेयर रिॲक्शन. ही एक रिॲक्शन आहे पहा, सँडमेयर रिॲक्शन. आणि ही पण काय करते, अरिल हॅलाइड तयार करते. आपण आधी पाहिली की इथं तुम्हाला काय दिसतोय, अरिल हॅलाइड तयार झालेला दिसतोय रिॲक्शनमध्ये. बरोबर, आपण प्रिपरेशन मेथड पाहतोय ना अरिल हॅलाइडच्या. नेक्स्टमध्ये सँडमेयर रिॲक्शन. आता ही सँडमेयर रिॲक्शन कशी आहे बघा,
सेंट मेअर रिॲक्शनमध्ये आपण काय करतो, ॲनिलीन घेतो पहा NH2 प्लस आपण याची रिॲक्शन कशाबरोबर करतो, NaNO2 इन HCl याच्याबरोबर करतो. त्यावेळेस तुम्हाला काही तयार झालेलं मिळतं पहा, इथं डायझोनियम क्लोराईड तयार झालेला दिसतो. डायझोनियम क्लोराईड कुठं दिसतो पाहतो, इथं N ट्रिपल बॉन्ड NCl मायनस, ही बेंझिन रिंग अशी. इथं पॉझिटिव्ह चार्ज दिसतो तुम्हाला, ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. हा डायझोनियम सॉल्ट आहे, डायझोनियम सॉल्ट. आता ही झाली फर्स्ट स्टेपमध्ये असं होतं. सेकंड स्टेपला तुम्ही काय करता, CuCl यूज केलं तुम्ही HClच्या प्रेझेन्समध्ये, तर तुम्हाला काय तयार झालेला दिसतो, नेक्स्ट ह्याच्यामध्ये हे तयार झालेला दिसतो तुम्हाला काय, क्लोरीन. बरोबर, म्हणजे काय झाला तुमचा हा अरिल हॅलाइड तयार झाला का, अरिल हॅलाइड. बरोबर, अरिल हॅलाइड तयार झाला. आपण प्रिपरेशन मेथड पाहतोय कशाच्या, अरिल हॅलाइडच्या. आपण अल्किल हॅलाइड पाहिले, आता अरिल हॅलाइडच्या. अरिल हॅलाइडसाठी कोणत्या दोन पाहिल्या आपण, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, जे की आधीची पाही. बरोबर, आणि आता दुसरी कोणती पाहिली आपण, सँड मेअर रिॲक्शन. ह्या रिॲक्शनला व्हेरी इम्पॉर्टंट पाहिजे रिॲक्शन, VIMP. लक्षात घ्या, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे पहा भरपूर CETला. समजले हे रिॲक्शन. चला तर मग हे रिॲक्शन जे झाले त्याच्यावरती आपण काय करू, क्वेश्चन पाहू. पहिला क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज यूज्ड फॉर कन्व्हर्जन ऑफ अल्किल क्लोराईड टू अल्किल आयोडाईड. कोणती रिॲक्शन आहे बरं ही, अल्किल क्लोराईडचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करतोय, अल्किल आयोडाईडमध्ये करतोय. मी सांगितले तुम्हाला, अल्किल आयोडाईड म्हणजे कोणती ही रिॲक्शन आहे, फिल्किस्टन रिॲक्शन. तुम्ही व्हिडिओ बॅक करून तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट तुम्हाला विचारले, व्हेन टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड इज हिटेड विथ सिल्वर फ्लोराईड द मेजर प्रोडक्ट इज ऑप्टेन. जर का तुम्ही टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड घेतला आणि ते हिट केलं सिल्वर फ्लोराईड बरोबर, तर तुम्हाला काय मिळेल प्रोडक्ट असं विचारले. मग घ्या टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्शरी म्हणजे काय असणार आहे, तिन्ही काय झालेले असणार, रिप्लेस झालेले असणार. हायड्रोजन CH3 आणि इकडं ब्रोमिन. आणि ह्याची रिॲक्शन कशाबरोबर करतोय आपण, सिल्वर फ्लोराईड बरोबर करतोय. म्हणजे काय, AgF. बरोबर, AgF बरोबर करतो. मग घ्या काय तयार होईल तुम्हाला, टर्शरी CH3 आणि इथं काय येईल, F येईल. कारण की ही कशी हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आहे, F इकडे जाईल, BR इकडे येईल, F इकडे येईल. बरोबर, प्लस काय मिळालं तुम्हाला, AgBr. आणि तुम्हाला सांगितले कोणती रिॲक्शन तुम्हाला प्रोडक्ट कोणता मिळेल असं विचारलं. मग याला आपण काय करू, IUPAC नेम देऊ. लॉंग चेन सिलेक्ट करा, 1 2 आणि 3 लॉंग चेन सिलेक्ट केली. मग काय मिळालं आपल्याला, 2 फ्लोरो. बरोबर, नंतर 2 मिथाईल आणि काय मिळालं, किती आहेत कार्बन आपल्याकडे, 1 2 3, म्हणजे काय झाला, हा झाला प्रोपेन. बरोबर, मग हे नाव असणारं कुठं आहे आपल्याकडे ऑप्शन, तर आपल्याकडे ऑप्शन आहे 2 नंबर. लक्षामध्ये सिंपल रिॲक्शन आहे. कोणती आहे ही रिॲक्शन रे, ही रिॲक्शन कोणती आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कमेंट करा तुम्ही. चला नेक्स्ट पाहू. विच अमंग द फॉलोइंग इज हॅलो अल्काईन. हॅलो अल्काईन कोणता आहे विचारलं आहे, आधी झालेले याच्यावरती हा क्वेश्चन आहे. हॅलो अल्काईन कोणता आहे, मग पहा हॅलो अल्काईन म्हणजे काय, हॅलोजन आणि काय असणार आहे, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणार. याला आपण म्हणतो हॅलो अल्काईन. बरोबर ना. मग आपल्याला सांगितलं आहे पहिला ऑप्शन क्लोरो इथाईन. बघा बरं, इथाईन कोड आपण 1 2 3. बरोबर, 2 कार्बन म्हणजे काय झालं, इथाईल झालं. आणि हा काय, क्लोरीन. हा काय एक सांगा मला, पहिलाच ऑप्शन तुमचा बरोबर आहे, क्लोरो इथाईन. हा काय एक हॅलो अल्काईन आहे. बाकीचे जे असतील
ते अल्काईन असतील पण हॅलो असतील का, ते हॅलोजन असेल का त्याच्यावरती अटॅच, बरोबर. हॅलोजन इथं पाहिजे आपल्या ट्रिपल बॉन्डवरती, तर हे नसणार आहे. तुम्ही स्ट्रक्चर काढून फाइंड आउट करा, तुम्हाला समजून जाईल. नेक्स्ट रिॲक्शन आहे, कोणती रिॲक्शन आहे बघा, सांगा बरं. ही रिॲक्शन कोणती ही, तर ही रिॲक्शन आहे स्वर्ट्झ रिॲक्शन. स्वर्ट्झ रिॲक्शन, अल्किल फ्लोराईड आपल्याला तयार करायचं आहे, बरोबर. दिस इज रिॲक्शन इज एन एक्झाम्पल ऑफ स्वर्ट्झ रिॲक्शन. पाहिजे तुम्हाला रिॲक्शन, स्वर्ट्झ रिॲक्शन ही पाहिजे पण सांगितलेले. इथं पाहून घ्या, कोणती रिॲक्शन ही, स्वर्ट्झ रिॲक्शन, AgF. लक्षामध्ये स्वर्ट्झ रिॲक्शन आहे. नेक्स्ट पाहू आपण, याचं आन्सर समजलं तुम्हाला, स्वर्ट्झ रिॲक्शन हे त्याचं आन्सर. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय ए इन द फॉलोइंग रिॲक्शन. ए तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. पहा इथं कोणता अल्कोहोल आहे, हा आहे प्रायमरी आहे का, CH3 CH2OH, बरोबर. आता हा OH झाला, अल्कोहोल आहे, हा कशाबरोबर रिॲक्ट होतो, HCl बरोबर होतो. आणि तुम्हाला ए काय आहे सांगितलं फाइंड आउट करायला. इथं ए काय आहे सांगितलं, ए म्हणजे काय, मग कोणता आहे ए, तर ए काय आहे, अनहायड्रस ZnCl2. आपण पाहिले ना HCl बरोबर रिॲक्शन करताना, अनहायड्रस ZnCl2, बरोबर, प्रायमरी आणि सेकंडरीसाठी. लक्षामध्ये. नेक्स्ट रिॲक्शन तुम्हाला सांगितली, अरिन ऑन ट्रीटमेंट विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ फेरिक क्लोराईड ॲज अ कॅटलिस्ट अंडरगो हॉट टाईप ऑफ रिॲक्शन. अरिन सांगितले, अरिन मग कोणता, एनी बेन्झिन असणार हा अरिन म्हणजे, बरोबर. रिॲक्ट विथ काय बरोबर सांगितले, क्लोरीन म्हणजे काय, Cl2. आणि कशाच्या प्रेझेन्समध्ये, इन प्रेझेन्स ऑफ फेरिक क्लोराईड FeCl3 ॲज अ कॅटलिस्ट. हॉट टाईप ऑफ रिॲक्शन सांगा बरं मग कोणती रिॲक्शन ही, तर ही कोणती आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ए नंबर काय आहे तुमचं आन्सर आहे. पाहिली ना आपण, कॅन यू रिकॉलमध्ये ही रिॲक्शन सॉल्व्ह करून दाखवली तुम्हाला मी, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. याचा कंपाऊंड काय तयार होईल, बेन्झीन रिंग. आता पाहिजे क्लोरीन, लक्षामध्ये. नेक्स्ट, द कन्व्हर्जन ऑफ इथाइल ब्रोमाइड टू इथाइल आयोडाईड. इथाइल ब्रोमाइड या मग CH3 CH2 आणि Br, आणि ह्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, इथाइल ब्रोमाइडमध्ये करायचं आहे, इथाइल आयोडाईडमध्ये करायचं आहे, सॉरी, CH3 CH2 आणि I. मग सांगा, आपण आयोडीनमध्ये कन्वर्जन कशाच करतो, अल्काइल आयोडीनचं, बरोबर. ही कोणती रिॲक्शन असू शकते, इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन. बघा इथे दिले ड्राय ॲसिटोन, कोणती रिॲक्शन असू शकते ही सांगा बरं. तर ही रिॲक्शन आहे कोणती, फिल्किस्टन. सांगितलं ना तुम्हाला, आय म्हणजे काय, आयोडीन. ही कोणती रिॲक्शन आहे, फिल्किस्टन. मग इथं आपण काय घेणार आहे रिॲक्शनसाठी, इथं घेणार आपण सोडियम आयोडाईड. मग काय होणार, हा Br इकडे जाईल, आयोडीन इकडे येईल, आणि तुम्हाला हा कंपाऊंड तयार झालेले मिळेल, इथाइल आयोडाईड. लक्षामध्ये. नेक्स्ट बघा, डॉट इज ऑप्टेन व्हेन बेन्झीन डायझोनियम सॉल्ट रिॲक्ट विथ CuCl. बेन्झीन डायझोनियम सॉल्ट माहिती आहे तुम्हाला, काढा बरं स्ट्रक्चर बेन्झीन डायझोनियम सॉल्टचं. सिंपल स्ट्रक्चर आहे, हा बेन्झीन काढला, डायओझोनियम, बरोबर, डायझोनियम N, ह्याच्यावरती प्लस चार्ज, इथं Cl मायनस चार्ज, हा झाला डायझोनियम सॉल्ट, बरोबर आहे. त्यालाच आपण म्हणतो बेन्झीन डायझोनियम सॉल्ट, बेन्झीन डायओझो. प्लस ह्याची रिॲक्शन कशाबरोबर करायची, आता CuCl HCl बरोबर करायची, बरोबर. मग काय मिळतं आपल्याला इथं, CuCl HCl म्हणल्यानंतर बेन्झीन, आणि त्याच्यावरती काय मिळतं, क्लोरीन मिळतं. मग कोणता आहे हा कंपाऊंड, हा आहे क्लोरोबेन्झीन. मग तुमचा कोणता असणार आहे ऑप्शन, बरोबर, ए नंबरचा तुमचा ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट तुम्हाला सांगितले एक्स काय घेणार इथं तुम्ही. मग एक्स काय आहे इथं घेणार आपण, तर एक्स घेणार आहे आपण अल्कोहोल. पण कोणता अल्कोहोल घ्यावा लागेल आपल्याला, इथं पहा प्रोडक्ट कोणता मिळाला आहे तुम्हाला, इथाइल क्लोराईड मिळाला आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, इथाइल अल्कोहोल घ्यावं लागेल, CH3 CH2OH
हा झाला एक्स विचारला आहे. आणि ह्याची रिॲक्शन कशाबरोबर करणार आपण? PCl5 बरोबर करणार. आणि मग तुम्हाला काय तयार झालेलं मिळेल. आपल्याला काय पाहिजे याच्यामधला फक्त एकच क्लोरीन पाहिजे PCl5 मधला. मी कालच्या लेक्चरला तुम्हाला सांगितले. मग CH3 CH2 आणि Cl घेतला आणि त्यांनी रिमेनिंग प्रोडक्ट तर दिलेलं आहे तिथे तुम्हाला POCl3. बरं. आणि तुम्हाला विचारला एक्स काय आहे, तर एक्स काय आहे इथं? एक्स तुम्हाला सांगितलं आहे हा, बरोबर. इथाइल क्लोराईड जर का तयार होत असेल तर तुम्हाला इकडे कोणता अल्कोहोल घ्यावा लागणार आहे? इथाइल अल्कोहोलच घ्यावं लागणार आहे एक्स म्हणून, बरोबर. मग इथं तुम्हाला आन्सर सापडा. इथेनॉल, इथेनल, मिथेन, इथेन. इथेन आहे का? तर नाही. मिथेन आहे का? नाही. इथेनल आहे का? इथेनल, तर तो पण नाही. इथेनल म्हणजे काय बघा, इथेनल AL आला शेवट, नल लक्षात ठेवा. इथून पुढं AL ज्यावेळेस येतो इथेनल त्यावेळेस हा कोणता ग्रुप असतोय? अल्डिहाइडिक ग्रुप असतोय, लक्षात घ्या. इथेनल आणि हा झाला इथेनल. हा आहे का मग? हा ना, हा आहे का? नाही. मग आपला ऑप्शन कोणता आहे? इथेनॉल. OL आला म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप आहे हा, लक्षात घ्या. OL ज्यावेळेस येतो त्यावेळेस अल्कोहोलिक, AL ज्यावेळेस येतो त्यावेळेस कोणता? अल्डिहाइडिक. हे लक्षामध्ये. मग आला आन्सर तुमचं, बरोबर. द बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड. अल्किल क्लोराईड तयार करण्याची बेस्ट मेथड कोणती आहे? तर कोणती आहे? PCl. पहा इथं तुम्हाला मेथड दाखवल्यात. ROH प्लस SOCl2. पहा मी तुम्हाला सांगितलं होतं बेस्ट मेथड कोणती आहे, तर ही SOCl2 बरोबरची आहे, थायनिल क्लोराईड बरोबरची. खालचं लेक्चर तुम्ही पाहून घ्या, त्यात तुम्हाला सांगितलं आहे. ह्या बाकीच्या ज्या मेथड आहेत ह्या पण चांगल्या आहेत, पण बेस्ट कोणती आहे याच्यातली? ही आहे पहा, SOCl2 बरोबरची. कारण की आपल्याला SO2 काय मिळतो? डायरेक्ट सेपरेट झालेला मिळतो. आणि HCl पण फ्युम्समध्ये सेपरेट झालेला मिळतो. आणि आपल्याला काय मिळतो? एक प्युअर प्रोडक्ट मिळतो जो की इझिली अवेलेबल होतो आपल्याला, बरोबर. बाकीच्यामध्ये बाकीचे कंपाऊंड पण असतात, बरोबर. इथं तुम्हाला सिम्पल रिॲक्शन दिलेली आणि मेजर प्रोडक्ट विचारला आहे तुम्हाला, कोणता येईल मेजर प्रोडक्ट. मग इथं मेजर प्रोडक्ट कोणता येईल मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, हे कमेंट करा. कोणता येईल मेजर प्रोडक्ट? सिम्पल आहे, सोडवलेली आहे आपण आत्ता, जस्ट रिॲक्शन सोडवली क्लोरीन. इथं मेजर प्रोडक्ट लिहा. हे नेक्स्ट क्वेश्चन आहे. अल्केन्स कॅनॉट बी डायरेक्टली ऑब्टेन आयोडिनेटेड बिकॉज. पहा अल्केन इझिली तुम्हाला काय मिळत नाही? आयोडिनेटेड मिळत नाही. का? कारण की जो अल्केन आहे त्याचं आपण जर का केलं रिॲक्शन कशाबरोबर, मी तुम्हाला सांगितले काय होतं, तो रिव्हर्सिबल येतो, बरोबर. द रिॲक्शन इज रिव्हर्सिबल आपण पाहिलं होतं ना इथं B नंबरला. द रिॲक्शन इज रिव्हर्सिबल. द रिॲक्शन इज रिव्हर्सिबल पाहिलं होतं ना, आयोडीन बरोबर रिॲक्शन. त्याचं ते आन्सर आहे. थँक्यू. आपल्या चॅनलला पहा, सबस्क्राईब करा. याच्यावरती नेक्स्ट लेक्चर येईल पहा.